लाडक्या बहिणींना सरकारकडून महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आला। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण गेले कित्येक दिवसापासून लाडक्या बहीण वाट पाहत आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर आज लाडक्या बहिणींसाठी खरोखर आनंदाची बातमी आलेली आहे, कारण स्वतः आदित्यताई तटकरे मॅडम यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना या हप्त्याचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2 हप्त्याची रक्कम एकत्र जमा केली जाणार आहे। हो, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा तुम्हाला एकत्र जमा केला जाणार आहे। याची अधिकृत माहिती आतापर्यंत नव्हती, पण याची अधिकृत माहिती आलेली आहे। स्वतः आदित्यताई तटकरे मॅडम यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्याची रक्कम म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे। आता याबद्दलचं विशिष्ट पूर्ण माहिती आपण पाहूया, कारण लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर अशा बहिणी आहेत की ज्यांनी अजून केवायसी नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जात नाही। आणि दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मागील 2 हप्त्याची रक्कम 3 हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। तर याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, सर्वात अगोदर आपण हे पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी आदित्यताई तटकरे मॅडम यांनी कोणकोणते अनाउन्समेंट केलेले आहे आणि लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपासून त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे हे आपण आता पाहूया। त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का, की त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही? जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत त्या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजे सरकारनं एकत्रितपणे 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित येणार आहेत। रक्षाबंधनापूर्वी जुलैचा हप्ता म्हणजे 25वा हप्ता आणि ऑगस्टचा म्हणजे 26वा हप्ता। हे दोन्ही हप्ते आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पण यावेळी अटी काही वेगळ्या आहेत,
थोड्या कडक आहेत आणि म्हणूनच आज आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. कारण सरकारनं एक अर्जंट नोटीस जारी केली आहे आणि ती तुमच्याच हितासाठी आहे. मी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगते, जर तुम्ही या सूचनांचे पालन केले नाही तर तुमचे पैसे खात्यात जमा होण्यास उशीर होऊ शकतो. पण जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर अवघ्या 2 तासात तुमच्या बँक खात्यात पैसे दिसतील. हो, मी खरं सांगतेय. इतकेच नाही तर जर तुमचे जून, मे किंवा अगदी एप्रिलचे हप्ते सुद्धा थकीत असतील तर तेही या प्रक्रियेत तुम्हाला मिळू शकतात. कल्पना करा, किती छान होईल ना. आपल्या संसारात थोडीशी आर्थिक हातभार लागली तर किती बरं वाटतं. पण बघा, हे सगळं शक्य आहे फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्याशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थित कराल. मला माहिती आहे की तुमच्यापैकी अनेक बहिणींना वाटतं, आम्ही तर पात्र आहोत, आमचं उत्पन्न कमी आहे, आमच्याकडे गाडी नाही, आम्ही सरकारी नोकरीत नाही, मग आमचे पैसे का येत नाहीत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला थोडं खोलात जावं लागेल. अनेक वेळा तुम्ही सर्व निकष पूर्ण करता, पण बँकेकडील काही छोट्या छोट्या तांत्रिक बाबींमुळे तुमचे पैसे अडकतात. उदाहरणार्थ, तुमच्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स नाही. अनेक बहिणी जशी 1500 रुपयांची रक्कम आली की ती तशीच काढून घेतात आणि खाते रिकामे करतात. बँकेचा एक नियम आहे की प्रत्येक खात्यात एक ठराविक रक्कम किमान शिल्लक म्हणून असायलाच हवी. ती नसेल तर बँक तुमचे खाते नॉन ऑपरेटिव्ह करते किंवा तुम्हाला नोटिफिकेशन पाठवणे बंद करते. आणि मग जेव्हा सरकार पैसे पाठवते तेव्हा ते तुमच्या खात्यात जमा होत नाहीत, कारण बँकेच्या प्रणालीला ते खाते सक्रिय वाटत नाही. ही एक अतिशय सामान्य चूक आहे, पण तिचा परिणाम मात्र मोठा होतो. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते, आजच आपलं बँक बॅलन्स तपासा आणि ते नियमानुसार ठेवा. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे. तुम्ही म्हणाल, अगं आम्ही तर आधीच केलंय आधार लिंकिंग. पण मी तुम्हाला सांगते, कधी कधी बँकेच्या सर्व्हरमध्ये बदल होतात, कधी आधारचा डेटा अपडेट होतो, कधी बँकेच्या नियमात सुधारणा होते आणि या सगळ्यामुळे तुमचं लिंकिंग नकळत डिलिंक होऊ शकतं. म्हणजेच तुम्हाला वाटतं की आधार लिंक आहे, पण प्रत्यक्षात ते लिंक नसतं. मग सरकार DBT म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचा प्रयत्न करते आणि ते अयशस्वी होतात. याचा अर्थ तुमचे पैसे बँकेच्या मध्यवर्ती प्रणालीत अडकतात आणि तुम्हाला काहीच कळत नाही. त्यामुळे तुम्ही जर आज बँकेत गेलात आणि तुमचा आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासलत आणि DBT सक्रिय आहे का हे विचारलत तर खूप मोठी अडचण टळेल. हे काम अगदी 5-10 मिनिटांचं आहे, पण त्याचा फायदा मात्र प्रचंड आहे. बँकेत गेल्यावर तुम्ही हे सुद्धा तपासून बघा की तुमचं मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का, कारण त्या नंबरवरच सर्व मेसेज आणि सूचना येतात. आणि हेच मला तिसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जाते. बऱ्याच बहिणींकडे स्मार्टफोन आहे, पण दर महिन्याला त्याचं रिचार्ज करणं कधी राहून जातं, कधी पैसे नाहीत, कधी वेळ नाही, तर कधी विसरच पडते. पण लक्षात ठेवा, जर तुमचा फोन रिचार्ज नसेल तर बँकेचे मेसेज तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत. इतकेच काय, तर काही दिवसांनी इन्कमिंग कॉल्ससुद्धा बंद होतात. आणि मग तुम्हाला वाटतं की बँकेकडून काही सूचना आलीच नाही, पैसे आलेच नाहीत. पण प्रत्यक्षात बँकेने मेसेज पाठवला असतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. यामुळे किती गैरसमज होतात नाही का. म्हणून तुमच्या मोबाईल नंबरचं रिचार्ज आहे ना आणि तो नंबर बँक खात्याशी लिंक आहे ना याची खात्री करा. या तिन्ही गोष्टी, मिनिमम बॅलन्स, आधार लिंकिंग आणि मोबाईल रिचार्ज, या आहेत त्या बँकेशी संबंधित गोष्टी ज्या तुम्ही तपासल्या पाहिजेत. आता सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत, ज्यामुळे काही बहिणींना धक्का बसला आहे. सरकारला असं आढळून आलं की या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक बहिणी होत्या ज्यांच्या कुटुंबात 3-4 जणींनी एकाच वेळी फॉर्म भरले होते. पण सरकारचा स्पष्ट नियम आहे की एका कुटुंबातून फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुमच्या घरात सासू, सून, नणन, भाऊजाई अशा 4-5 महिलांनी फॉर्म भरले असतील तर त्यापैकी फक्त 2घींना लाभ मिळेल. आणि हे ठरवण्याचा निकष सरकारने काय ठेवला आहे? वय. ज्यांचं वय जास्त असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे तुमची सासू किंवा मोठी वहिनी यांना लाभ मिळेल आणि इतरांचे फॉर्म रद्द होतील. यामुळे काही कुटुंबात नाराजी असेल, पण सरकारने बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. त्याचबरोबर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं, घरात 4 चाकी वाहन नसणं, कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नसणं आणि कोणी इन्कम टॅक्स भरणारा नसणं, हे नियमही कठोरपणे लागू केले जात आहेत. जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती खाजगी नोकरी करत असेल आणि ती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरता. या सगळ्या गोष्टी सरकार आता ऑनलाईन डेटा तपासून पाहत आहे. त्यामुळे जर तुम्ही खरोखरच पात्र असाल तर तुमची काळजी करण्याचं कारण नाही. आता या सगळ्या सिद्धांताला व्यवहारात कसं रूप दिलं जाते ते पाहूया.
सरकारने 12 जिल्ह्यांचे गट करून एका पद्धतशीर प्रक्रियेद्वारे पैसे वितरण सुरू केले आहे. काल म्हणजे 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून ज्या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ती यादी मी तुम्हाला सांगते. कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर ज्याला आपण अहमदनगर म्हणून ओळखतो, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील बहिणींनो, तुम्ही आज तुमचा बँक बॅलन्स नक्की तपासा. तुमच्या खात्यात 3,000 रुपये म्हणजे जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 जमा झालेले दिसले पाहिजेत. तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा बँकेच्या पासबुकद्वारे ही शिल्लक तपासू शकता. जर तुम्हाला ते दिसले नाहीत तर तुमची यादी तपासण्याची आणि बँकेला भेट देण्याची हीच योग्य वेळ आहे.